आज आपण घाण पाणीत बसलेल्या गटरीच्या त्याबद्दल आपण काय सांगा? गेली 2 महिन्यापासून आम्ही या ड्रेनेज संदर्भात आम्ही नगरपालिकेची पाठपुरावा करतोय। आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितलंय की बाबा हे ड्रेनेजचं पाणी हे मैलायुक्त पाणी आहे आणि इथं जात आहे स्मशानभूमीत जात आणि इथं 2 दिवसांनी काय हे दौंड शहर तर शहर कारण आता अंत्ययात्रा इथे वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे अंत्यत असतात त्या या घाणीच्या पाण्यातून जात। आम्ही वेळेला शूटिंग दाखवल्या सगळ्या गोष्टी दशक्रिया विधीला साधारण दिवसाड 1,500 ते 2,000 लोक या नगर दशक्रिया विधी घाट्यावर येत आणि ते दाखवलं की बाबा या घाण पाण्यातून जायचं आणि इथं राहणाऱ्या महिला इथं रहिवासी आता माझ्या बरोबर सगळे रहिवासी बसले ते कुठले आमच्या पक्षाचे पदाधिकारी नाही आहेत आणि त्यांना आम्ही सांगितले इथे माझ्या बरोबर येऊन बसले की बाबा ही परिस्थिती लय वाईट आहे। त्यांना लहान मुलांना बाहेर खेळता येईना बाहेर येता येईना आज त्यांचे लहान मुलं आजारी पडायला लागले महिला आजारी पडायला लागले त्यांचे करते रते लोक आजारी पडतात ह्याची जबाबदारी नगरपालिका घ्यायनाच आणि नगरमध्ये मुळातच नाहीये इथे आणि कुणाला सांगायचं कुठं 6-6 महिन्याला मुख्याधिकारी बदलला जातोय ज्या मुख्याधिकारी तो आपला ऑर्डर देतो खालचा एक काम करत नाही तो म्हणतात मुख्याधिकारी दुसरं नवीन आल्यानंतर आम्ही त्यांची ऑर्डर घेऊन त्यानंतर करू म्हणजे ही जी ताळ चालली ह्याला आता पर्याय नाही। आता हे फक्त आता एकदम असं सौम्य पद्धतीने आम्ही आणलेलं पुढचं आंदोलन ह्याच्यापेक्षा उग्र असेल खळकाटक पण असेल पण आता त्यांनी जर हे काम सुरू नाही केलं तर पुढचं आम्ही ज्या पद्धतीने करणार आम्ही